अनोळखी तरी सोबती या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता नीलांबरीने एक नवीन डाव सुरू केलेला असतो। इथे आता अर्पिताची झालेली अवस्था ही कुणालाही बघवत नसते। अर्पिताबरोबर जे काही घडलं हे वाईटच आहे, पण तरीसुद्धा जे घडलं ते खूपच भयानक आहे। ती परिस्थिती स्वीकारायला आणि त्याचबरोबर अर्पिताची झालेली अवस्था स्वीकारायला इथे आता सगळ्यांना वेळ लागत असतो। बाहेरचे लोक चर्चा करतच असतात, पण घरातल्या लोकांना सुद्धा ते आता सहन होत नसतं। त्यामुळे नीलांबरीने मनामध्ये आता एक निर्णय घेतलेला असतो, काहीही झालं तरीसुद्धा अर्पिताला या घरातून बाहेर काढायचं। मग त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरीसुद्धा चालेल, असं इथे नीलांबरीने ठरवलेलं असतं आणि तिने त्या पद्धतीने सर्व गोष्टी तयारसुद्धा केलेल्या असतात। तर प्रेक्षकांनो, इथे आता नीलांबरीने अर्पिताजवळ गोड गोड बोलून तिला आईची माया देऊन तिच्याकडून समीरला डिवोर्स देण्याचं कबूल करून घेतलेलं असतं। नीलांबरी अर्पिताला समीरच्या आयुष्यातून कायमस्वरूपी बाहेर काढण्यासाठी एक नवीन षडयंत्र अर्पिताच्या विरोधामध्ये आता रचते आणि त्याचमुळे प्रेक्षकांनो, इथे आता अर्पिताजवळ गोड गोड बोलून डिवोर्स पेपर साईन करून घेत असताना समीर त्या ठिकाणी येतो आणि अर्पिता आणि नीलांबरी या दोघींना रंगेहात पकडून डिवोर्स पेपर त्यांच्या हातातून हिसकावून घेत ते फाडून टाकतो आणि अर्पिताला कधीही डिवोर्स देणार नाही असं म्हणत तिला आता कायमस्वरूपी अगदी त्यांच्याबरोबर मला म्हातारं व्हायचं आहे, माझे इथे हाताचा कापूस आणि केसांचा इथे आता चांदी होईपर्यंत मला त्यांच्याबरोबर राहायचं आहे, असं समीरने नीलांबरीच्या समोरच कबुली दिलेली असते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्पिता आरशामध्ये स्वतःला बघत असते। तिच्या मानेवरच्या, चेहऱ्यावरच्या, हातापायांवरच्या जखमा या तिला जणू काही आता विषासारख्या वाटत असतात। सुंदर देखणा चेहरा तिला विद्रूप झाल्यासारखा वाटत असतो। तिला असं वाटत असतं की मी कायमस्वरूपी अशीच राहीन का? आणि जर या अवस्थेमध्ये समीरला मी नकोशी झाले तर, मी त्यांच्यावरती ओझं झाले तर? समीर अर्पिताला त्याच्या परीने आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतच असतो। राजसी तिथे येते, ती अर्पिताला म्हणते, अगं तू का समीरच्या आयुष्यात आहेस ग? तुझ्यासोबत जे झालं ते वाईट झालं, पण आता अर्पिता तू समीरच्या गळ्यातलं लोणनं झालेस, लोणनं। अगं तुझ्याबरोबर राहण्यापेक्षा त्याला एकटं राहिलेलं चालेल ग। जा ना माझ्या समीरच्या आयुष्यातून निघून जा। कशी दिसतेस तू? तुझा हा संपूर्ण चेहरा आता विद्रूप झालेला आहे। तू चांगली दिसत नाही अर्पिता, माझ्या समीरला शोभत नाही। अगं बायको म्हणून तो तुझ्याबरोबर आता कसा इथे नवरा म्हणून वागेल ग? काय असेल तुमचं भविष्य? असं म्हणाल्यानंतर या गोष्टी ऐकून अर्पिताला खूप वाईट वाटत असतं। समीर येतो त्या ठिकाणी, आता राजसीला तो ओरडतो। तो म्हणतो की तू जे काही बोलतेस ते अत्यंत चुकीचं आहे, माझ्या अर्पिताबद्दल असं काहीही बोलायचं नाही। आणि तो उलट आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी काढतो आणि म्हणतो, बघ मी आता माझा वॉलपेपरसुद्धा माझ्या बायकोबरोबरच ठेवला आहे, कसा वाटतोय आमचा जोडा? शोभून दिसतोय ना आम्ही? राजसीचं तोंड आता समीरने बंद केलेलं असतं, पण चालकऱ्यांचं कोण करणार? काही समजूतदार बायका असतात त्या अर्पिताची आता बाजू घेत असतात, अर्पिताबद्दल सगळं चांगलं चांगलं बोलत असतात। पण बाकीच्या बायका ज्या आता नवीन आहेत, थोडे यंग आहेत, त्या म्हणत असतात की ह्या अर्पिताचं आता कसं होणार? आणि समीरचं काय? त्याच्या आयुष्यातला तर रोमांसच संपून गेला असेल ना? त्या बिचाऱ्याला वाटत तरी असेल का की त्या अर्पिताकडे प्रेमाने बोलावं, प्रेमाने बघावं, तिच्याजवळ जाण्याची तरी त्याची इच्छा होणार आहे का? मला तर नाहीच वाटत बाई। आता कसं होणार आहे त्यांचं काय माहिती? आता भाजलेले वण बरे होतील, पण डाग जाणार आहेत का? आता ते तसेच दिसत राहिले तर कशी दिसेल अर्पिता? बाहेर कुठे जायचं म्हटलं
तर बिचाऱ्या समीरला लाज वाटणार आहे, लाज. कुठे तो पूजेला वगैरे अर्पिताला घेऊन सुद्धा जाऊ शकत नाही, नाही का? ह्या अर्पिताच्या जवळ समीर आता नवरा म्हणून कसा जाणार आहे काय माहिती. अशा पद्धतीचं बोलणं आता चाळीतल्या बायका करत असतात. नीलांबरी ऐकत असते, रेणुका ऐकत असते. नीलांबरीला भयंकर राग येत असतो. ती म्हणत असते, काहीही झालं तरी सुद्धा ह्या अर्पिताला मी माझ्या समीरच्या आयुष्यामध्ये राहू देणार नाही, अगदी काहीही झालं तरी सुद्धा. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्पिताला आपल्या आईची आठवण येत असते. तिचे बाबा तिला भेटायला आलेले असतात ना, तेव्हा अर्पिता म्हणत असते की बाबा, आई नाही आली. मला इतकं भाजलेलं असताना, मी इतकी संकटातून परत आलेली असताना सुद्धा आई मला एकदा बघायला नाही आली. तिचे बाबा म्हणतात, जाऊ दे बाळा, तुला माहिती आहे ना तुझ्या आईची सवय कशी आहे ती. हा पण तिला तुझी काळजी वाटत होती बाळा. ती बोलत जरी नसली ना तरी तिला काळजी वाटत होती. तेव्हा अर्पिता म्हणते, बाबा सांगा ना, मी आईसाठी काय नाही केलं, कुठे चुकले मी. आणि मग ती म्हणत असते की आईचं सगळं ऐकलं. आईला गजरा आवडायचा म्हणून मला खाऊला दिलेल्या पैशातून मी तिच्यासाठी गजरा आणायचे. आईला जे हवं असेल मी सगळं करायचे ना, आईच्या मनासारखी वागायचे. घरातली सर्व कामं असू दे किंवा अभ्यास असू दे, अभ्यासामध्ये सुद्धा मी बाबा हुशारच होते. घरातली कामं करून मी शाळेत जायचे की नाही, मग तरीसुद्धा आईचा राग का केला नाही, आईचं मन मी का जिंकू शकले नाही बाबा. तुम्ही तर म्हणता ना की माझी अर्पिता तर काय सर्वांची मनं जिंकते, सगळ्यांना आपल्या प्रेमात पाडते. मग आईच्या बाबतीत असं का नाही झालं बाबा, का सगळं काही मागे टाकून आई माझ्याकडे आली नाही. तेव्हा इथे अर्पिताचे बाबा म्हणतात की झालं गेलं सगळं विसरून जा बाळा, झालं गेलं सगळं विसरून जा, नको त्या गोष्टींचा विचार करू. तू फक्त तुझा विचार कर, तुझ्या तब्येतीचा विचार कर आणि जावई बापूंचा विचार कर. समीरने तुझ्यासाठी खूप काही केले बाळा, समीरच्या आनंदाचा विचार कर. तू तुझ्या आईचा विचार करण्यामध्ये अजिबात तुझा वेळ आणि तुझी एनर्जी वाया घालू नकोस. तेव्हा इथे अर्पिता आणि तिच्या बाबांचं बोलणं नीलांबरीने ऐकलेलं असतं. तेव्हा तिला कळतं की अर्पिताला तिच्या आईच्या मायेची किती गरज आहे ते. ती गोष्ट समीरला कळते. तेव्हा समीर इथे आता तिच्या आईची साडी मागून घेतो आणि ती तिच्या अंगावरती पांघरतो आणि त्यानंतर तिला मांडीवरती घेऊन लहान मुलांसारखं तिला थोपटत निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई हे गाणं आता तो गुणगुणत असतो. तिच्या डोक्याला थोपटत असतो. अगदी तिला आईच्या मायेच्या कुशीत गेल्यासारखं अर्पिताला फील होत असतं. इथे आता समीरचा ती हात पकडते, आपल्या जवळ घट्ट पकडून ठेवते आणि म्हणत असते की समीर, तुम्ही माझी आई पण झालात का. आणि तेव्हा तिच्या डोळ्यातून आलेलं पाणी समीरला आता बघवत नाही. तेव्हा इथे नीलांबरीला कळतं की अर्पिता आपल्या आईच्या मायेसाठी किती तळमळत आहे, किती व्याकुळ झालेली आहे हे तिला कळतं आणि तीच आता त्या संधीचा फायदा उचलते. समीर आता नसताना नीलांबरी तिच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन जाते आणि म्हणते, चल ग चल, आता जेवून घ्या अर्पिता, खाशील ना हाताने की भरू मी तुला. तेव्हा इथे अर्पिता म्हणते, तुम्ही भरवाल मला अगदी आईसारखं. ती म्हणते, हो भरवेन ना, आता तुला बरं नाही आहे म्हटल्यानंतर तुझी एवढी सेवा तर आम्हाला करायलाच हवी नाही का. तेव्हा ती म्हणते, ये बस इथे बस. आणि मग ती तिला भरवते, ते पण खूप प्रेमाने, आईच्या मायेपेक्षा सुद्धा प्रेमाने तिला भरवते. तिला पाणी पाजते, तिचं तोंड पुसते, तिला काही हवं नको ते विचारते, तिला गोळ्या औषधं देते, तिला जिथे जिथे जखमा झाल्या तिथे क्रीम लावते. तेव्हा अर्पिताला खूप आनंद होतो. ती नीलांबरीला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, आई थँक्यू सो मच, आज तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं ना ते मी आयुष्यभर कधीही विसरणार नाही. तेव्हा नीलांबरी एवढी माया आणि प्रेम देते, ही गोष्ट रेणुकाला काही पटत नाही. रेणुका म्हणते, आई काय चाललंय का तुझं, काय करतेस काय तू. त्या अर्पिताला तू तुझ्या हाताने भरवलंस, ते सुद्धा आईच्या मायेने, प्रेमाने. ती म्हणते, रेणुका तुला कळत नाही आहे मी काय करते ते. मी इथे खूप मोठं षडयंत्र रचलंय, जे मी रागात तमाने करू शकले नाही ना, ते आता मला गोड गोड बोलून प्रेमाने करायचं आहे. ती म्हणते, म्हणजे. तेव्हा इथे नीलांबरी म्हणते, ती अर्पिता आहे ना, आईच्या मायेसाठी हपापलेली आहे. तिला जरा आईची माया दिली, तिच्याशी गोड गोड बोललं, तिला थोडं इमोशनल ब्लॅकमेल केलं
की मग ती बरोबर इथे मी जसं सांगेन ना तसंच करेल. तेव्हा रेणुका म्हणते, म्हणजे काय करायचं काय तुला? ती म्हणते, काही झालं तरी समीरला मी अर्पिताला डिवोर्स द्यायला लावणारच. अर्पिता नक्की डिवोर्स पेपर साईन करेल. फक्त थोडेसे दिवस जाऊ दे, पण यातलं समीरला काहीच कळता कामा नये. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, ठरल्याप्रमाणे इथे आता नाटक हे सुरूच असतं. नीलांबरी अर्पिताची व्यवस्थित काळजी घेत असते, अर्पिताजवळ गोड गोड बोलत असते आणि तिला आता आईच्या मायेची ऊब तिला जाणवावी म्हणून तिला मांडीवरती घेते. तिला आईप्रमाणेच इथे आता प्रेम देण्याचा प्रयत्न करत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अर्पितासुद्धा तिच्या आता जणू काही प्रेमातच पडलेली असते. नीलांबरी तिला हवी हवीशी वाटत असते आणि ती आता नीलांबरीचं सगळं ऐकत असते, अगदी सगळं. तेव्हा इथे आता अर्पिता तिला म्हणते, आई तुम्ही माझ्यावरती असंच प्रेम करत राहाल ना, मी तुमच्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे, अगदी वाटेल ते. तेव्हा अर्पिता इथे इमोशनल होऊन हे सगळं बोलते. तेव्हा नीलांबरी म्हणते, खरंच तू माझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहेस? एक आई म्हणून मी तुझ्याकडे जर काही मागितलं तर मला देशील? ती म्हणते, हो देईन ना, तुम्ही फक्त बघा, मागून तर बघा. मी तुम्हाला नाही दिलं तर बोला, काय हवंय तुम्हाला आई? मी तुम्हाला ते सगळं बनवून देईन. ती म्हणते, नाही नको, बनवून काहीच नको, तर मला फक्त माझ्या मुलाची समीरची सुटका हवी आहे गं. त्याला वाटतं की त्याच्यामुळे तुझं असा अपघात झाला, तुझा घातपात झाला. पण खरं सांगू का, या सगळ्यात माझ्या समीरची काही चूक नाही आहे गं, खरंच काही चूक नाही आहे. मग माझ्या मुलाने कसली शिक्षा भोगायची? तुझं समीरवरती प्रेम आहे ना, आहे ना? ती म्हणते, हो आई. तेव्हा इथे तू त्याच्या सुखाचा, त्याच्या आनंदाचा विचार करतेस ना, तुला आहे ना त्याच्या सुखाची काळजी? ती म्हणते, स्वतःपेक्षा जास्त मला समीरच्या सुखाची काळजी आहे. असं का म्हणता तुम्ही आई? ती म्हणते, सगळ्यांना माझं बोलणं दिसतं, माझा कठोर स्वभाव दिसतो, पण मी प्रेमळ नाही आहे का गं? माझं मुलांवरती प्रेम नाही आहे? असते एखादं माणूस फटकळ म्हणून त्याला काही आचार विचार नसतात असं नाही. आता मी तुझा राग केला, पण त्याला कारणं होती ना. माझ्या मुलाने न सांगता मी निवडलेल्या मुलीबरोबर लग्न ठरलेलं असताना त्याने तुझ्याबरोबर लग्न केलं आणि मला तोंडावरती पाडलं. त्यानंतर तिच्या चिडलेल्या वडिलांनी घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आजारी माणसाला घेऊन मी आता समीरच्या वडिलांना घेऊन कुठे गेले असते सांग बरं तू? म्हणून मी चिडले होते, कारण मला माहिती होतं त्या राजसीचे वडील कसे आहेत. ते भडकमकर आपल्याला घरातून बाहेर काढणार हे मला आधीपासूनच माहिती होतं, म्हणून तर मी घाबरले होते आणि समीरला आणि तुला घरातून बाहेर काढलं होतं. पण इथे आता जेव्हा मला कळलं की मी जे केलं ते चुकीचं आहे, माझ्या मुलाच्या मायेपोटी, प्रेमापोटी मी तुम्हाला घरात घेतलं की नाही? हा, मी तुझ्याशी नीट नाही वागले, कारण माझ्या मनामध्ये एक आई म्हणून राग होता, कारण प्रत्येक आई आपल्या मुलाच्या सुखाचाच विचार करते ना. सांग बरं अर्पिता? ती म्हणते, हो आई, हो. मग ती म्हणते, आता काय करू मी म्हणजे तुम्हाला आनंद होईल? तेव्हा नीलांबरी म्हणते, एक काम कर, हे डिवोर्स पेपर आहेत, मला आता माझ्या समीरचं दुसरं लग्न करणार आहे. राजसी बरोबर नाही हा, पण आता तू तुझी अवस्था बघतेस ना बाळा, समीरचं सुख तुला हवं असेल तर आता तू एक काम कर, तुझी ही अवस्था अशी, या जखमा, ह्या वाम कधी जाणार आहेत बाळा आता? तेव्हा तुझं जर खरोखर समीरवरती प्रेम असेल, तू जर मला आई म्हणून मानलं असशील ना, तर तुझ्या आईचं ऐक आणि ह्या डिवोर्स पेपरवरती सही कर. समीर आधी करणार नाही, पण तू सही कर. तुझ्या ह्या आईचं ऐकशील ना अर्पिता? आता तिने इतकं माया आणि प्रेम दिलेलं असतं. अर्पिता म्हणते, हो आई, मी सही करायला तयार आहे, पण तुम्ही आई म्हणून माझ्यावरती असंच प्रेम कराल ना? ती म्हणते, हो करेन ना, करेन. तेव्हा अर्पिता सही करायला जातच असते. तेवढ्यातच तिथे समीर येतो, म्हणतो, थांबा अर्पिता मॅडम, थांबा. आणि तो अर्पिताला थांबवतो आणि म्हणतो, आई हे काय आहे? तू अर्पिता मॅडम यांच्यावरती आईसारखं प्रेम केलंस, मला डिवोर्स देता यावा म्हणून तू त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करतेस. काहीही झालं ना आई, अर्पिता मॅडमने जरी मला डिवोर्स दिला तरीसुद्धा मी त्यांना डिवोर्स देणार नाही. मला त्यांच्याबरोबर हाताचा कापूस आणि केसांची चांदी होईपर्यंत राहायचं आहे, अगदी त्यांच्याबरोबर बोबडे बोलेपर्यंत राहायचं आहे, दात पडेपर्यंत राहायचं आहे, अगदी त्यांच्याबरोबर मला म्हातारं कोतरं व्हायचं आहे आणि शेवटीला मला त्यांच्याच मांडीवरती डोकं ठेवून मरायचं आहे. तेव्हा किती काही प्रयत्न कर तू, मी अर्पिता मॅडम यांना डिवोर्स देणार नाही. आमचं नातं हे 7 जन्माचं आहे
आणि कुणी काहीही बोलू द्या अर्पिता मॅडम, आपण एकमेकांना डिवोर्स द्यायचा नाही. तेव्हा अर्पिता म्हणते, समीर आई बरोबर बोलत आहेत. समीर म्हणतो, आई बरोबर नाही, चुकीचं बोलते आणि ते तुम्हाला कळत नाही आहे. तेव्हा इथे थोडंसं प्रेम काय दिलं, तुम्ही हुरळून गेलात आणि नवऱ्याला सोडायला तयार झालात. इतकं तुम्हाला आईचं प्रेम हवं आहे की तुम्हाला नवरासुद्धा नकोसा झाला आहे. तेव्हा समीर इथे असं बोलल्यानंतर अर्पिता म्हणते, नाही समीर असं नाही आहे. समीर म्हणतो, नाही ना, द्या ते इकडे डिवोर्स पेपर. आणि समीर आता तिच्या हातातून डिवोर्स पेपर हिसकावून घेत ते टरा फाडून टाकतो आणि म्हणत असतो की हे डिवोर्स पेपर मी आता फाडतो आहे, पण पुन्हा असा विचार जरी मनात आला ना तर मी तुम्हाला जिवंत दिसणार नाही. आई, अर्पिता मॅडम जर माझ्या आयुष्यामध्ये नसतील ना तर तुझा हा मुलगा जिवंत दिसणार नाही. त्या हॉस्पिटलमध्ये असताना माझी अवस्था काय झाली होती हे तू बघितलंयस. तुला जर तुझ्या मुलाला कायमस्वरूपी गमवायचं असेल ना तरच आणि तरच तू अर्पिता मॅडम यांना मला डिवोर्स द्यायला सांगशील. असं म्हणाल्यानंतर इथे आता खूपच हुशारीने समीरने निलंबरीचं तोंड बंद केलेलं असतं आणि इथे आता अर्पिताला गोड बोलून फसवणाऱ्या निलंबरीचा डाव ओळखून समीरने डिवोर्स पेपर फाडत कधीही तो अर्पिताला डिवोर्स देणार नाही असं सांगितलेलं असतं.